विचारा विश्वंभर ना की तुम्ही जर बाहेर गेलात आणि तुमच्यावर कोणी हल्ला केला आणि तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला तर आम्ही जबाबदार नाही अशी धमकी दिलेली आहे या भाजपच्या लोकांनी. बरोबर आहे. मी यांना सांगतो आता, हिम्मत असेल आम्ही इथे जेवणार, जेवून जाणार, रस्ता पण सांगतो तुम्हाला कुठे जाणार ते. हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा, हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा, हिम्मत असेल तर हल्ला करून दाखवा. ते पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही. पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले, त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं, जाऊया जाऊया सांगत, आणि खाली 50 पोलीस होते, 50. त्यांनी 4 तास बसवलं 3:30 पासून 7:30 पर्यंत. नमस्कार. चर्चा फक्त एकाच विषयाची, निखिल वागळे यांना पुण्यात झालेल्या मारहाणीची. निखिल वागळेंच्या स्विफ्ट गाडीवर कोणीतरी दगड टाकला, काळी शाई फेकली, मागचा काच फोडला आणि हे म्हणे हिंदुत्ववाद्यांनी केलं. असेलही हिंदुत्ववाद्यांनीच केलं असेल किंवा जनतेची प्रतिक्रिया असेल. अशा स्वरूपाची होणारी कोणतीही मारहाण समर्थनीय असू शकत नाही. कोणी कितीही तोंडाने आपल्या पैखाना उडो, पण अशा मारहाणीचं समर्थन कधीच करू नये. अर्थात आम्ही तरी करत नाही. मी या मारहाणीला वागळेंनी मारलेला सिक्सर आणि हिंदुत्ववाद्यांचा फुलटॉस समजतो. या मारहाणीतून काय घडलं असेल तर अडगळीत पडलेले वागळे पुन्हा एकदा चर्चेत आले. 1-2 बातम्यांचा विषय होणारी निर्भय बनो ही चळवळ आता फोकसमध्ये आली. काही चॅनल्सनी वागळेंचं भाषण लाईव्ह दाखवायला सुरुवात केली. अर्थात चॅनलचे संपादक वागळेंचे समर्थक झाले. खरं तर हे आश्चर्य आहे, अनेक चॅनलचे संपादक वागळेंचे समर्थक झाले हे सुद्धा नवलवर्तावं असंच आहे. म्हणजे या हल्ल्याने भाजपनी वागळेंना मोठं फुटेज दिलंय एवढं मात्र नक्की आहे. वागळेंना मारणं आवश्यक होतं की नव्हतं यावर अनेक जण आपापली मतं व्यक्त करतायत. माझं मत आहे वागळेंना मारण्याची गरज नव्हती, कारण याने वागळे मोठे झालेले आहेत. आता मी असं म्हणतोय की मी अशा कोणत्याही मारहाणीचा समर्थक नाहीच, पण ज्यांनी मार खाल्लाय, ज्यांच्या गाडीवर दगड पडलाय, ज्यांच्या गाडीवर शाई फेकल्या गेली आहे ते वागळे याआधी असं म्हणत नव्हते. म्हणजे वागळेंचं मत जरासं वेगळं होतं. जितेंद्र आव्हाडांनी अनंत गरमुसेंना मारहाण केली तेव्हा वागळेंनी आपल्या ट्विटरवर जे काही टाकलं आहे ते तुम्हाला मी दाखवतोय. दाखवत वाचून दुसरा दाखवतो, तुम्ही बघा. सर्वसाधारणपणे मी अशा मारहाणीच्या विरोधात आहे, पण हिंदुत्ववादी ट्रोल्सची लायकी हीच आहे. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना आणखी यादी मी देऊ शकतो. म्हणजे बघा, हिंदुत्ववादी ट्रोलर्सना मारहाण करणं अयोग्य नाही असं वागळेंना वाटतं. आव्हाडांना ज्यांना मारलं पाहिजे अशांची यादीही सुपूर्द करायला वागळे तयार आहेत. म्हणजे ज्याच्या मनात लोकांना मारण्याचा विचार आहे अथवा कोणाकडून तरी मार खाऊ घालण्याचा विचार आहे अशा लोकांची यादी जितेंद्र आव्हाडांना वागळे द्यायला तयार होते. म्हणजे वागळे अशा मारहाणीला उद्युक्त करतायत. आता वागळे ज्या गोष्टी ट्रोलर्स सोबत करू इच्छितात त्याच गोष्टी वागळेंच्या सोबत घडल्या आहेत इतकंच. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात. वागळेंनी जे दुसऱ्यासाठी चिंतलं ते स्वतःसाठी वाट्याला आलेलं आहे. अर्थात हे यायला नको होतं. पुन्हा मी सांगतोय, वागळे एकूणच प्रकरणामध्ये आता हिरो झाले. त्यांची चर्चा वाढत राहील, पण वागळे यात किती खोटं बोलतायत जरा हे समजून घेणं आवश्यक आहे. वागळेंचा तद्दंत भंपकपणा, त्यांच्या शब्दात भंपकपणा त्यांच्याच तोंडून अगदी स्पष्ट होतोय. म्हणजे निखिल वागळे अजूनही स्वतःला पत्रकार समजतात. म्हणजे ते म्हणतात की मी पत्रकार आहे, तेच म्हणतात मी तर पत्रकार आहे. ते वाक्य जरा ऐकून घ्या. आणि मी तर पत्रकार आहे, आणि मी तर पत्रकार आहे, आणि मी तर पत्रकार आहे. म्हणजे कोणत्याही चॅनलचे संपादक वागळे नाही आहेत, कोणत्याही वर्तमानपत्राचे संपादक वागळे नाही आहेत अथवा प्रतिनिधी नाही आहेत, पण तरीही वागळे पत्रकार आहेत. जसं लोक आम्हाला म्हणतात, मी म्हणतो मी पत्रकार नाही, मी जस्ट युट्यूबर आहे. वागळे आता असतील तर युट्यूबर आहेत, ते पत्रकार नाहीत, पण तरीही ते स्वतःला पत्रकार म्हणून घेतात. आता पोलिसांनी आम्हाला संरक्षण दिलं नाही असा वागळेंचा दावा आहे. वागळेंचा हाच दावा वागळेंच्या तोंडून खोटा कसा आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे.
म्हणजे वागळेंनी म्हटलंय पोलिसांनी संरक्षण दिलं नाही. वागळेंच्या समर्थनात आलेल्या तमाम समाजवादी, साम्यवादी, लिब्रांडू, पत्रकार, विचारवंत, विचारजंत सगळेच म्हणतायत की वागळेंना संरक्षण दिलं नाही. पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. पोलिसांनी कसं काहीच केलं नाही. वागळेंना संरक्षण दिलेलं होतं हे तुम्हाला मी वागळेंच्याच तोंडून ऐकवतो आहे. ऐका. ते पोलिसांनी आम्हाला संरक्षण कधीच देऊ केलं नाही. पोलीसचे 8-10 अधिकारी आज असीमच्या घरी आले. त्यांनी आम्हाला 4 तास बसून ठेवलं. जाऊया जाऊया सांगा आणि खाली 50 पोलीस होते. 50 त्यांनी 4 तास बसवलं 3:30 पासून 7:30 पर्यंत. दर अर्ध्या तासाने मी त्यांना असीम सरोदेंच्या घरी 3, 3.5 तास 4 तास काय जे असतील ते वागळे थांबलेले होते आणि पोलिसांचा 50 पोलिसांचा ताफा असीम सरोदेंच्या घराबाहेर उभा होता. याचा अर्थ स्पष्ट आहे की वागळेंच्या सभेसाठी गोंधळ होऊ शकतो याची जाणीव पोलिसांना झालेली होती आणि पोलिसांनी वागळेंच्या सोबत वागळेंच्या बंदोबस्तासाठी, वागळेंचा बंदोबस्त करण्यासाठी, वागळेंना बंदोबस्त मिळावा यासाठी कोणताही शब्द वापरा तुम्ही 50 पोलिसांचा ताफा दिलेला होता. म्हणजे पोलिसांचं संरक्षण निखिल वागळे यांना दिलेलं होतं. तरीही हा संरक्षणाचा ताफा सोडून, सगळ्यांना सोडून वागळे एकटे स्विफ्ट गाडीमध्ये निघून गेले आणि आयतेच आंदोलकांच्या हातात सापडले. मी आंदोलक हा शब्द वापरतोय, गुंड हा शब्द वापरत नाहीये. मी आंदोलक शब्द यासाठी वापरतोय म्हणजे गुंड का नाही, आंदोलक का नाही ते पण करणं आवश्यक आहे. काही दिवस आधी म्हणजे वागळे येण्याच्या 2 दिवस आधी पुणे येथील भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर यांनी वागळेंच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये केस केलेली होती आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला होता. म्हणजे वागळेंनी अगदी अडवाणींना दंगलखोर म्हणण्यापर्यंत ते गेले होते. भाजपच्या नेत्यांना दंगलखोर म्हणण्यापर्यंत गेले होते आणि ते नेहमी म्हणतात दहशतवादी आहेत, भाजपवाले दंगलखोर आहेत. म्हणजे त्यांची ती वाक्य सगळ्यांना तोंडपाठ आहेत हे असल्याची, ते काही वेगळे ऐकवायची गरज नाहीये. तर आपल्या नेत्याला दंगलखोर म्हणतोय, भारतरत्न दिलेल्या नेत्याला दंगलखोर म्हणतोय म्हणून सुनील देवधरांनी त्यांच्या विरोधात केस केलेली होती. बरं, याच्या आधीच वागळे आपल्या विनोदी व्हिडिओमुळे प्रसिद्ध झालेले होते. प्रभाकर सूर्यवंशींनी मी एकटाच मजा का घेऊ म्हणून वागळेंच्यावरती व्हिडिओ केलेला होता. आता हे वागळेंचं सगळं भाजपच्या विरोधातलं, संघाच्या विरोधातलं बोलणं, हिंदुत्वाच्या विरोधातलं बोलणं यामुळं जनमानस पेटलेलं होतं. म्हणजे तुमची अशी अपेक्षा आहे का की हिंदूंनी GANDU बनून राहावं? अशी अपेक्षा आहे का तुमची की हिंदूंना वाटेल ते तुम्ही बोलावं, ललित केंद्रावरून बोलावं, रामावरून बोलावं, हिंदुत्ववादी म्हणून बोलावं आणि त्यांनी प्रतिक्रियाच द्यायची नाही, म्हणजे म्हणायचं पण नाही. अहो, जो GANDU नाही त्यानं आपण नसल्याचं जर सिद्ध करून दिलं ना ठोकून, तर मग मात्र यांचा सुरुवात होते, यांच्या त्रासाला सुरुवात होते, आग व्हायला सुरुवात होते. फरक फक्त इतकाच आहे की भाजपने लुब्रिकंट करायला हवं होतं हिंदुत्ववाद्यांनी, त्या एवढंच, म्हणजे एवढीच अपेक्षा छोटीशी होती. ते पुण्यात 4 चौघांच्या समोर केल्यामुळे त्याचा गोंधळ झाला आणि या बाउन्सरवर सिक्सर मारायचा चान्स वागळ्यांना मिळून गेलेला आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, 3 तास असीम सरोदेंच्या घरी का ठेवण्यात आलं होतं? काय सांगत होते पोलीस? असीम सरोदेंनी आपल्या भाषणात हे सांगितलंय आणि त्यांनी सांगितलंय की पोलीस आम्हाला म्हणत होते कार्यक्रम घेऊ नका, कार्यक्रम घेऊ नका. का? तर त्या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. स्वतः पोलीस अधिकारी त्या कार्यक्रमाला परवानगी नव्हती असं मीडियाच्या समोर सांगत आहेत. तेही वाक्य ऐका. ऍक्च्युली ह्या कार्यक्रमाला परवानगी नव्हती, त्यामुळे ह्या कार्यक्रमाला परवानगी नाही आहे. मी जबाबदारीने सांगतो, ह्या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नव्हती. पुन्हा पोलीस अधिकारी परवानगी नव्हती असं म्हणतायत आणि परवानगी नसलेला कार्यक्रम जिथे गोंधळ होण्याची शक्यता आहे अशा कार्यक्रमाला घेऊन, म्हणजे सगळ्याच कार्यक्रमांना परवानगी घेतली पाहिजे असं नाही, पण पोलिसांच्याकडे पत्र दिल्यावरती पोलिसांनी हे घेऊ नका असं सांगितल्यावरती तो कार्यक्रम घेऊन तिथे गोंधळ व्हावा याची अपेक्षा व्यक्त करून, म्हणजे या समाजवाद्यांचं ठरलेलं टार्गेट आहे, ठरलेलं
की ज्याला परवानगी दिली नाही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असं म्हणायचं, ते बोलायचं, बोलल्यावर कारवाई होणार, कारवाई झाली की आमच्यावर कारवाई केली म्हणणार, पुन्हा आवाज दाबण्याचा प्रयत्न, असंच ओरडत राहायचं. मला ती गोष्ट आठवते, डुमडुम डुमाक वाली. एका उंदराला एक कपडा सापडला, त्या उंदरानं त्या कपड्याची स्वच्छ धुवून घेतला, धुवून घेऊन टोपी शिवली, टोपीला छानसा गोंडा लावला आणि राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी भारी असं राजवाड्याच्या समोर गाणं गाऊ लागला. राजाला आला राग, राजानं घेतली टोपी काढून, मग उंदीर जोरजोरात ओरडू लागला, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली. आणि मग राजानं जाऊ दे हा काय किरकिरी उंदीर बोलतोय म्हणून टोपी फेकून दिली. मग उंदरानं पुन्हा गाणं म्हणायला सुरुवात केली, राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली, राजा मला घाबरला माझी टोपी परत दिली, आणि राजाची बदनामी करायला सुरुवात केली. मला निखिल वागळेंच्या एकूण प्रकरणामध्ये ही टोपीवाल्या उंदराची गोष्ट आठवली. म्हणजे राजा घाबरला असंही म्हणता येतं, राजाने माझी टोपी चोरली असंही म्हणता येतं. असा हा सगळा गलका चालू आहे. काहीही करायचं आणि शिंदे फडणवीसांचं राज्य फालतू आहे हे सिद्ध करायचं, यासाठीच हा सगळा अटापिटा आहे. बाकी स्वतःवरचा हल्ला बिल्ला या सगळ्या गोष्टी त्यातल्या निमित्त मात्र आहेत. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.